सतर्क महान्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहुयात सतर्क महान्यूज। विदेशी महिलेला सिंधुदुर्गातील जंगलात साखळदंड बांधलं। साखळदंडाने बांधण्यात आलेली महिला ही तामिळनाडूमधील रहिवासी असून मूळची अमेरिकन नागरिक असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। गुराख्यांनी पाहिल्यानंतर याबाबत पोलिसांना सांगितलं आणि तिची सुटका करण्यात आली असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत। मनोज जरांगे पाटील यांचं गुप्त बैठकांच्या चर्चांवर मोठं विधान। राजकारणात काही गोष्टी उघड करायच्या नसतात तर संकेत पाळायचे असतात असं त्यांनी म्हटलंय। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला ओबीसींनी विरोध केल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। मणिपूरमधील घटनेविषयी बोलताना महाराष्ट्रातही असं काही घडेल का याची मला चिंता वाटते असं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं आहे। मराठा समाजाचे 225 आमदार निवडून आणण्याचा पवारांचा डाव। प्रकाश आंबेडकरांचा आरोप। फडणवीस आणि जरांगे पाटील यांचं भांडण नकली असल्याची प्रकाश आंबेडकर यांची टीका। शहरांमध्ये सर्व नियोजनाचा अभाव असल्यामुळेच पाणी साचलं, किती पाणी सोडलं याबाबत पुणेकरांना सांगायला हवं होतं। पूरस्थितीवरून राज ठाकरे यांनी सरकारला विचारला प्रश्न। कोल्हापूरमध्ये पावसाचं प्रमाण झालं कमी। पूर ओसरल्यानंतर पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये हळूहळू घट, मात्र नागरिकांना शासनातर्फे सावधानतेचा इशारा। यूपीएससी नंतर आता एमपीएससी मधील दिव्यांग कोटा रडारवर। 8 अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर संशय व्यक्त। चौकशी दरम्यान दोषी आढळल्यास एमपीएससी कायमस्वरूपी ब्लॅकलिस्टेड करणार। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळ केल्याप्रकरणी 3 वेळा समन्स बजावूनही पूजा खेडकर न्यायालयात गैरहजर। सध्या पूजा खेडकर आउट ऑफ कव्हरेज एरिया असल्याचं सांगण्यात येत आहे। भाजपच्या चक्रव्यूहाला आम्ही तोडू। अर्थसंकल्पावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा भाजपवर हल्लाबोल। 21व्या शतकातही कमळारूपी चक्रव्यूह असल्याचं केलं वक्तव्य। हडपसर बस डेपोतील बस चालक संपावर। नोकर भरती नियमित करण्याची करण्यात आली मागणी। एनसीआरटीएच्या अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचा संदर्भ केला हद्दपार। अनेक तक्रारीनंतर एनसीआरटीएने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय। म्हाडाकडून मुंबईत लवकरच 2000 घरांसाठी निघणार लॉटरी। गोरेगाव, पवई, विक्रोळी येथील घरांचा समावेश। विधानसभा निवडणुकीनंतर लॉटरी काढली जाण्याची शक्यता। अमित शहा यांनी आनंदराव अडसूळ यांना वचन देऊनही राज्यपाल न केल्यानं अडसूळ नाराज। मुलगा अभिजित अडसूळ यांनी व्यक्त केली नाराजी। अमित शहा फडणवीसांमुळे 2 ते 3 वेळा माघार घेतल्याची दिली माहिती। खासदार वायकरांना मुंबई हायकोर्टातर्फे समन्स। 2 सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे दिले निर्देश। वायकरांचा विजय रद्द करण्याची अमोल कीर्तीकरांनी केली कोर्टाकडे याचिका। चिखलापार येथील नुकसानग्रस्त भागांची माजी आमदार राजू पारवेंकडून पाहणी। नुकसानीचे पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना दिले आदेश। पूर परिस्थितीनंतर पुणे शहरात स्वच्छता मोहीम। रविवारी साधारण 64 टन गाळ उपसण्यात आला। पूर उसरल्यानंतर स्वयंसेवी संस्थांकडून शहरात राबवण्यात आली स्वच्छता मोहीम। टोमॅटोचे दर आले खाली। टोमॅटोच्या बाजारभावामध्ये 50% घट। 70 ते 80 रुपयाला मिळणारे टोमॅटो 30 ते 35 रुपयांवर आल्यानं नागरिकांना मिळाला दिलासा। परभणीच्या पालम तालुक्यातील तांदुळवाडी प्रकल्पातून शेतकऱ्यांना बोगस पद्धतीनं पाणी वाटप। संतप्त शेतकऱ्यांचा जलसमाधी आंदोलन। नागपूर येथील वनोजातील शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। पीक विमा कंपनीनं नुकसान होऊ नये, नुकसान भरपाई न दिल्यानं शेतकरी आक्रमक। नाशिकच्या मनमाड येथे 5 दिवसांनी कांदा लिलाव पुन्हा सुरू। जुन्याच पद्धतीनं लेवी कपात करणार। व्यापारी, हमाल, मापारी यांच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय। चिपळूणमध्ये उड्डाणपुलाचं काम संथ गतीनं सुरू असल्यानं नागरिकांना त्रास। काही दिवसांपूर्वी चिपळूणमधील उड्डाणपूल कोसळला होता। वाहतूक कोंडीसोबतच अपघातांच्या संख्या वाढल्यानं लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची नागरिकांनी केली विनंती। रस्त्याच्या मागणीसाठी बेशर्माची झाडे लावत करण्यात आला निषेध। या आंदोलनामध्ये शाळकरी विद्यार्थीही उतरले रस्त्यावर। येथील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणामध्ये ठाण्यातील राष्ट्रवादी पवार गटाचं आंदोलन। ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर
ऋता आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला निषेध. सतर्क महान्यूजमध्ये आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा.